आवाज नको.
वत्सा सूत्रधारा मी माझ्या मातेच्या मांडीवर बसून पितानंतर तांडव नृत्य पाहत असता तुझी निर्वाणी हाक ऐकली आणि या रंगमंचावर प्रकट झाले. सांगशी कोण तुझी इच्छा? तुझ्या नाटकात भगवती विज्ञानाला समोर आणि ती निर्सळ व्हावी अशी तुझी इच्छा आहे. मग कल्याण मस्तू. अरे माझ्या आशीर्वादाचा करवी एवढंच कशाला? माझ्या हाती असणाऱ्या पाशा कुशाच्या योगे तुझ्या नाटकात येणारे विघ्न समूळ नाश करीन असा मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद आहे. वत्सा सूत्रधारा तुझ्या नाटकात असणारी मधुबंद बालक शून्य होऊन देवगुरु बृहस्पती प्रमाणे भाषण करतील, गणगंधर्वाप्रमाणे गायन करतील, अष्टरंभाप्रमाणे नृत्य करतील असा माझा तुला मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद. कल्याण वस्तू. कल्याण Thank you.
जन्मभूमीचे ऋण फेडणे प्रत्येकातच कर्तव्य, पण आम्ही मात्र त्यापासून वंचित याला कारण कोण असेल तर ते देव कसले त्या गावाला काहीतरी काय असं लोक म्हणतात पण त्याच बरोबर रुपयाला पण बसत देव म्हणे देव श्री लंपट देवेंद्र देवराज सदा पंचश्रीचा मागे लागू लाळ घोटणारा तो त्याचा केवढा मोठा मान अन्नवंत काय सुद्धा आमचं वैर फक्त आमच्या मुलीचा स्वतःला मोठेपणा मिळवून पण हे मनोरा टिकणार की उडवणे पडणार याचा विचारच केला नाही असा बुद्धीच नष्ट झाली मग पुण्याच्या याची परिणिती म्हणून जाणवणे बंद पडला आपल्या युद्ध पाहू बलावर मावळी गुणाच्या मर्दामुखीवर काय केलं आहे त्यांचा अवस्था घेऊन आम्ही जन्माला आलो त्यांच्या आपल्या राहिलेल्या गवचरित्राची आणि वैराला सीमित करण्यासाठी शत्रूच्या डोक्यावर आग ठेवून यावेळी त्यांची डोकी फोडण्यासाठी यावेळी शत्रूला शोधायचं तिथं अशांतता तुमच्या मागे लागलेला आग मारत निरीक्षण करतोय समाधान म्हणजे प्रसन्न होतय पूर्वजांच्या सकल दानवांना न्यायाचं कार्य हा न्यायाच्या कमी केव्हाही अन्याय केला नाही
म्हणून प्रत्येक जण माझ्या नावाचा गुणगान करतोय. गगन लक्ष्मीचं वैभव त्यांनी लोटायला घेतलं. तरी सुद्धा नाही आमच्या मनाला शांतता. याला काय जय बंधुत्वाचा नव्या विश्वाच्या ठिकाणी निर्माण झालं. आणि त्या शब्दाच्या वाचनामुळं अतिरथी महारथी पराक्रमी वीरच्या जन्माला आले. या तरू साम्राज्याचे जन्माला आले. त्या दानवांचा सेवक त्या देवतांनी आता त्याच पूर्वजांचा पुष्पाधन्य करण्यासाठी आणि मग शास्त्रास्त्र विद्येत पूर्ण पारंगत झाल्यानंतर पूर्वजांचा स्वाभिमानापोटी स्वर्गावरती स्वारी काही कमी दैवतांना परास्त करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हा कागावाच्या पुत्री अपया होय अपया तेच अपयशात शैल्य दूर करावं विचारी अवस्थेत असताना देवाचे मार्ग सुचविला. आणि तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. जीवनात शिवचंपू महादेवाची भक्ती केली. अजिंक्याने आपलं कोण समाधान ठेवलं. आज या वातावरणात बोला पाहिजे. आज कोणत्या गोष्टीची कमतरता मला या संधीचे मार्ग पण तत्पूर्वी नित्याच्या धर्माला देणारी माझी कन्या त्या कन्याची गौरव पाहिजे नाही. आपल्या पवित्र चरणांच्या हे केलेले आम्ही संस्कार आणि आत्मसात केलेली आणि त्याचप्रमाणे जीवनाची वाटचाल सुरू ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा तू करते. असंख्य तीर्थाचे पुण्याई संपादन करण्यासाठी कुठेही तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. इच्छित कार्य संभाळ होतं आणि ते इच्छित कार्य आज मला समजत. अरे आई वडिलांशिवाय आम्ही शिवाच्या ठिकाणी दुसरा दैवत नाही. आई वडिलांची सेवा त्यांच्या इच्छेसाठी हा भाग करतोय. अर्थात बापाच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी तू झटते. हे समाधान या विश्वाच्या ठिकाणी कुठंच नाही.
विकटासुर या विश्वाचा सम्राट होण्याचं स्वप्न पाहतोय, पण हे स्वप्न बाजूला आहे. माझं स्वप्न एकच आहे, त्या स्वप्नांच्या पलीकडचं स्वप्न मध्ये माझी कन्या आणि कन्यांचा सुख, कन्यांचा गीत पाहणं बाप या नात्याला माझं कर्तव्य आहे. आजपर्यंत तुम्ही माझी कोणती इच्छा अपूर्ण ठेवली नाही आणि यापुढे ठेवणार सुद्धा नाही हा आत्मविश्वास मलाय. या विश्वाच्या ठिकाणी पुत्र किंवा कन्या जन्माला आल्यानंतर भेदभावापेक्षा त्यांना सुख कोणत्या गोष्टीत आहे हे बापाला मिळवून देणं याचं खरं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी माझ्या दृष्टीला पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. पण आजपर्यंत कोणतीच इच्छा मी अपूर्ण ठेवलेली नाही. मुळीच नाही. तरी सुद्धा मनोरंजन विषय योग्य अयोग्य पाप पुण्याचं तंतोतंत ज्ञान तुम्ही आम्हाला बहाल केलं. या विश्वाचा चित्रपट तुम्ही आम्हाला दाखवला. आमच्या हाताच्या दोन बोटांना करून चालायला शिकवलं. आमच्यावरती झाले. दानवाची कन्या जरी असते तरी हे संस्कार का घडविला पाहिजे. दानवाचे कोणी सर्वसामान्य नव्हे. ज्याच्या दान करण्याची शक्ती आहे तो म्हणजे दानव्या मातीला मात्र ठरलेले. देवतांच्या पंक्तीला बसण्याचा मान आम्हाला प्राप्त झालेला आहे. पण ते वाईट का झालेलं आहे, वैरत्व निर्माण झालेलं आहे. याच्यापेक्षा आमच्या कन्या सुसंस्कार कसे करावे या गोष्टीचा मी विचार केलेला आहे आणि तोच विचार त्यावरती चांगले संस्कार घडविलेले आहे. आणि बाबा तुम्ही आताच म्हणाला समोरमध्ये चरित्र दिसतंय. बाबा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगायची की माझी कोणती इच्छा अपूर्ण ठेवली नाही. पण आज माझ्या मनात म्हणे आमच्या मनात इच्छा निर्माण झाली. अरे मी कुठे कमी पडलो का? जन्माला आली त्यानंतर तुझी मात देवता या लोकांची यात्रा सोडून निघून गेली. आटाच्या मुलाप्रमाणे तुला वागविलं, तुझा लाडात मालाड केलं. मग असं असताना सारी सुद्धा तुझ्या चरणी मी ठेवली आणि आज तुला इच्छा झाली कोणत्या गोष्टीत कमी पडलं. तुम्ही कोणत्या
इच्छा? मला जायचं आहे वनविहार करण्यासाठी. आणि मी बाबा अरे, मनात इच्छा निर्माण झाली, असा प्रसंग निर्माण केला की जन्माला आल्यापासून आतापर्यंत त्याला किती काहीच केलं नाही. पण तुला इच्छा कोणती राहिली? वनविहार करायची. अगं, हे मला मोठा विस्तीर्ण असा पसरलेला प्रताप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेचं उपवन ठिकाणी मी निर्माण केलेलं आहे. मग त्यात स्वभाव मनाचं मनोरंजन करावं. मला ते वनशोभा पाहायचे ना, ती मृत्यू लोकांच्या ठिकाणी. मला वनाचा भाव पाहिजे आहे. ती मृत्यू लोकांच्या ठिकाणी जाऊ नाही, हे अशक्य आहे. या मुला इच्छेची पूर्तता होऊ शकत नाही. मृत्यू लोकांचा अरण्य विष्णूला बदलला काय सारण्य कोणत्या वेळी कसा तेव्हा बसायचा काय निर्माण होईल याची मात्र तुला कल्पना नाही. पण बाबा, त्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी एकटी नाही जाणार आहे. मग माझ्यासोबत माझ्या साऱ्या मैत्रिणी सुद्धा आहेत. मैत्रिणी आहे? आणि हो, ते सारे सैन्यापेक्षा तुम्हाला किती आवडतात? ठीक आहे. त्या मनाचा केंद्राला नसते. निवडत सैन्यासोबत आहे. त्या मैत्रिणीची सोबत होतो. मी त्या हात्या लोकांचा आहे. वायू वेगाने मृत्यू लोकांच्या ठिकाणी मनाचं मनोरंजन करण्यासाठी निघून गेले. ही स्वारी मुलाने करीत होतं.
हे अनंत कुठे प्रमाण नाही हे विश्व चालका तुम्हाला परमेश्वरा हे अनाथ हे माझ्या देश आहे तुझ्या केले अवमत नारदाचा साजणी स्वर्ग वृत्ताने पाताला देतात प्रत्येक संख्य मिळतात पण सापडत भ्रमण करता करता त्या पाताल उडापर्यंत माझा आठवला पण रावचे करता विकट असतो आपला शरीर असला त्याला पण आनंद नाही नारायण नावाचे अंतर साम्राज्याच्या दरबारी आपला स्वागत आहे. नतमस्तक होतोय. विश्वाच्या तंत्र श्रेय असेपर्यंत कानून कोपरा दिले करते दमदमत आहे असा तुला मंगळवार आपला आशीर्वाद म्हणजे तुझ्या व्यक्त करतो. देवतांच्या अनुयायी असून सुद्धा हे महामारी मस्तक झुकले याला कारण आहे. वेळोवेळी पदोपदी आमच्या सहित पूर्वजांना मार्ग दाखवण्याचं कार्य आपण केलं. गुरुस्थानी श्रेष्ठ आहात म्हणून आपला मान आता या मार्गाला आले म्हणून मस्त वागून आणि अचानक तुझ्यात बदल होतोय का याला कारण आहे. याला कारण आहे. हा विकट सुराचा दरबार आहे. थोडीशी गडबड चालू आहे. बरोबर आहे. पण प्रत्येक शब्दाच्या थाटामाटात बसलेले स्वाभिमानानं बसलेला ऐंशीत बसलेले काय चाललंय. भगवंताच्या आशीर्वादानं माझ्या वैकुंठिका नारायणाच्या आशीर्वादानं काही सुरळीत चाललंय. काय करू ना? संपूर्ण वातावरणाचं निरीक्षण करा. आनंदमय वातावरण निर्माण झाले. वातावरणात तुझ्या उड्या मारल्या. पुढे पूर्ण अमरलेले याच्यात वाचलं कारण आहे. याला कारणीभूत आपण दाखविणारा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. शिव शंभू महादेवाची भक्ती माझ्या जीवनात आचरणात आलेली. पूर्ण त्यांची तू भक्ती केली. देव प्रसन्न झाला.
अजिंक्य अमृतवाचं वरदान मी पेल गेलंय. तुझ्या बापाची भीती त्या विश्वाच्या ठिकाणी तुला कोणी मारू शकणार नाही. आणि म्हणून हा, स्वर्गावर नेतो. तू काय म्हणता? अरे घेतलेल्या वराच्या प्रतीचे म्हणून तो स्वर्ग साम्राज्यावरती स्वारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. अरे आतापर्यंत तुमच्या पूर्वज जातात स्वर्ग साम्राज्याच्या दिशेनं. आणि पुढे तो मात्र घोडात मात्र आले नाही. मग काय चुकलं त्यांचं? अरे तुम्ही दानव म्हणजे वेळे खोळचे खोळखोळे. तुम्ही वेळे खोळचे खोळखोळे मी काय म्हणालो? अरे जो मार्ग त्याच्या प्राणी कपाळ मोक्ष करण्यासाठी जो तुम्ही माझ्यासारखा मार्ग सूचित केला असेल तुम्ही चटकन धावता पटकन म्हणून मोकळे होता. काय करायला हवंय तेवढं सांग. मग आई, अरे आतापर्यंत तुमच्या पूर्वजांनी केलं का? परीक्षेच्या माझ्या खर्चत राहिले मूळ जागे शिरले काय? म्हणजे मुळे जर का तुम्ही उपटून काढलं असाल तरी दैव शक्य राहणार नाही. हे विश्वरूपी वृक्षाची काय आहे? कांद्यातून उपयोग नाही. बरोबर? मुळाला गावाला लाव आहे. हा, याचं मूळ कुठं आहे? मृत्यूलोकाच्या ठिकाणी. मृत्यूलोकाच्या ठिकाणी तिकडे आहे. मृत्यूलोकात चौथाई ते मरण वारंवार करण्याची भक्ती मार्ग. होम हवन यागाने कर्म करतायत. ब्राह्मण जे आहेत ते गंगातीरी जात आहे. होम हवनादी यागाने कर्म केला कारणानं त्याचा निर्वाह देवताला मिळतात. मृत्यू लोकांच्या ठिकाणी असणारे ब्राह्मण यांनी हवानाची कार्य करतात. अविर्भाव देवतांना मिळतात. कोण आहे रे तिकडे? अरे तुझ्या जीवनात आतापासून अपयश मात्र निर्माण होऊ लागला. तिथे तू देवतांवरचे स्वामी करून विजय संपादन कोणत्या ठिकाणी करणार? पण देवता तुम्ही माझ्याकडे करण्यात सुरुवात करणार या माझ्याकडे लढणार. पण अशाची सुरुवात करते हे तिकडे सगळे बापले. पण जाता जाता त्या साऱ्या जनसमुद्राला एकच सांगे हा संसार मी भवसागर मला तरवायचा असेल तर त्या भगवंताचं नामच स्मरण करा. त्या भगवंताला आवडण्याचा प्रयत्न करा. भवसागर हा
वासुदेव वासुदेव शोभाने प्रशांत वातावरण, नेत्राचे शुद्ध आणि मनाची पवित्रता, खरोखर मनाला समाधान वाटते. एका ब्राह्मण घराण्यात माझा जन्म झाला. कश्यप आणि आदित्य अशा पुष्पवंत आई वडिलांच्या उदरी माझा जन्म झाला. आई वडिलांचे सुज्ञ विचार मनाशी जपून एक ब्राह्मण घराण्यात जन्माला येऊन देवतांच्या देवसभेत जो मान सन्मानानं वागतोय, देवतांच्या स्वर्ण सभेत, देवतांच्या राज दरबारी ज्याला मान सन्मानानं देवतांचा अधिपती देवेंद्र म्हणून सौख्य प्राप्त झाली, ही केवळ आणि केवळ माझ्या आई वडिलांच्या संस्कारामुळे. अवघ्या 6 वर्षाचा होतो त्याच वेळी माझ्या आई वडिलांनी मला गुरुगई आश्रमी पाठविलं. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ माझा गुरुगई गेला. माझ्या गुरुदेवतेने मला ज्ञानाचा ज्ञानामृत पाठवून शस्त्रास्त्र कलेचं ज्ञान अवगत करून दिलं. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपतो तोच आमची पावले आमच्या आश्रमी येता क्षणी माझ्या आईनं मला जवळ घेतलं. मी ममतेनं घट्ट मिठी मारून गोड गुन्हेगारांचे चुंबन घेतले. माईनं पाठीवरून हात फिरविला. त्या क्षणी मी माझ्या पिताजींचे चरण प्रक्षालन केले. त्याच वेळी माझ्या पिताजींच्या मुखातून शब्द निघाले, बाळ सुरेश, बाप सवाई हो, बाप सवाई हो. अजूनही ते शब्द माझ्या स्मरणात आहे. पिताजींना विचारलं, सांगावं पिताजी, कोण असा मार्ग अचानक आणल्यानंतर हा तुमचा पुत्र बाबापेक्षा सवाई होऊ शकतो? त्याच त्यांच्या मुखातून शब्द निघाले, बाळ सुरेश, तुझा जन्म झालाय का ब्राह्मण घराण्यात. ब्राह्मण घराण्यात जन्माला येणारे काही युवक
भक्ती मार्गाचे आचरण करून योग्य पदाची प्राप्ती करून घेतली आहे. त्यावेळी तोही असं करा. जा, काशीचा मार्ग अवलोकन कर. पिताजीच्या शब्दावर मान्यता करून मी काशीचा मार्ग अवलोकन केला. काशी क्षेत्री गेलो. एका शिवपिंडिकेची स्थापना केली. प्रतिदिनी त्या शिवपिंडिकेवरती सहस्त्र दिव्यपत्राने वाहू लागलो. हा म्हणता म्हणता 99 यज्ञ आमच्या हातून पूर्ण झाले. राहता राहिला तो 100वा यज्ञ. तो 100वा यज्ञ कसा काय पूर्ण करावा यात समाधान मस्तक 100वा यज्ञ परिपूर्ण करण्यासाठी मी तत्पर ठरत होतो. पण तो 100वा यज्ञ माझ्या हातून पूर्ण होत नाही. आणि जर का हा यज्ञ माझ्या हातून पूर्ण होत असेल तर ब्राह्मण घराला जन्माला आलेला हा त्याच्या नावाला कलंकाचा डाग लागेल. त्याच्या तत्वाला त्याच्या विधाला हा डाग आहे. मन कसं एखाद्या पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे विरघळत होतं. विचाराची विचार वल्ली एक सारखी भेडसावत होती. तर नव्याण्णव यज्ञ पूर्ण होत आहे पण हा 100वा यज्ञ पूर्ण होत काय म्हणावा तो शुभयोग, काय म्हणावा तो शुभमुहूर्त. त्या क्षणी त्रैलोक्य महामुनी नारद मुनी यांचं आगमन झालं. देव ऋषी महामुनी मला जो मार्ग सूचित केला त्या मार्गाचं मी अवलोकन केलं. स्वर्गातील 33 कोटी देवतांनी माझ्यावर पुष्पवृष्टी करून या अमरावतीचा गणगण राज्य वैभव माझ्या स्वाधीन केलं. आणि त्या दिनापासून या अमरावतीचा राज्याचा राजा अमरेश या स्वप्नीला मी पास भगवान या सर्वांच्या मुळापाशी मात्र तू आहेस. अरे पराजयाच्या ठिकाणी तुझा अस्तित्वाला सोड. परमात्मा या संज्ञेला मी पात्र ठरलोय. आणि म्हणणार भगवंता हा ज्ञानरूपी देह तुझ्या चरणी मला काहीच आहे. म्हणणार देह हा तुम्ही धरला. आणि या विश्वाच्या अखिल स्वभावली गेली. नाट्य रसिकाओ, आमचे परम मित्र तेजस सावंत या सततपणे आमच्या कलेचा गौरव करून हे लाख मुलाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे व तुमचे आभार म्हणून या पारितोषिकाचा मी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे विजय गावकर आमचे परम मित्र याही सदगस्ताने आमच्या कलेचा गौरव करून हे लाख मुलाचं पारितोषिक दिलंय. जमलेल्या रसिक प्रेक्षकांना वंदन करून या वर्षी स्वीकार करतोय.
स्वर्ग साम्राज्य आमच्या पावला पडलेले. नाट्य रसिको, एक नाट्यप्रेमी प्रज्ञेश सावंत याने माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी लाखमोलाचं पारितोषिक दिले. प्रज्ञेश सावंत यांचे आभार मानून जमलेल्या प्रेक्षकांना वंदन करून संयुक्त दशावतार नाट्य मंडळाने या बक्षिसाचा आनंद ओय रमेश महाराज. सुस्वागत. अतिथी देवो भव. द्वारी येणाऱ्या अतिथी जगाचे एकत्र स्वागत करा. हे देवेंद्राचा आद्य कर्तव्य. सुस्वागत. या अतिथी आसनावरती विराजमान. समाधान वाटलेले राज शिष्टाचाराप्रमाणे अतिथीचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावण्याचं कार्य आपल्या जीवनात केलेलं आहे. हे अंग्रेजा, मैं या अतिथी आसन का नक्की त्या अतिथी आसनाचा मान मी प्राप्त केला असता. पण या ठिकाणी आले ते कालपट्टीसाठी. आपला परिचय. मी काही वेळा स्वर्गावरती स्वारी केले, पण पुण्याने आम्ही केवळ प्रत्यक्षात समोरासमोर आलेलो नाही. म्हणजे तुमची आणि आमची समोरासमोर क्रांतिकार झालेली नाहीये. माझ्या मुलात वस्तीत कोण विकटास सुरू म्हणजे अताल विताल सताल महाताल रसाताल काताल शब्द काताल. नेमके तुम्ही कुठून आला? आता यावे बसा. शब्द पाताळाचा राज्य गावे आहे, पण वस्तीस्थान सुतार पाताळ वनाच्या ठिकाणी. समाधान वाटलं. कारण दादा तुम्ही आम्हाला कधी परके नाही आहात. तुम्ही आमचे बंधू आहात.